पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होत चालली आहे। आज आपण आहोत आता पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार संदीप लोणकर यांच्या मतदारसंघामध्ये। संदीप लोणकर यांची ओळख अशी आहे की संदीप लोणकर हे भारतीय जनता पक्षाचे कट्टर आणि खंदे समर्थक होते, परंतु त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिंदे गटातून शिवसेनेतून त्यांना उमेदवारी मिळाली। त्याहीपेक्षा वेगळं म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये ही उपनगरातील जी गावं ग्रामपंचायतमध्ये होती आणि ग्रामपंचायतीच्या नंतर म्हणजे पुणे महानगरपालिकेत ही गावं गेल्यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक येत आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लोकांची अस्मितेची बनली। त्यातच उमेदवारांची उत्साह उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा होता अत्यंत शिगेला गेलाय। आपल्याबरोबर आहे संदीप लोणकर साहेब, आपण त्यांनाच बरोबर काय सांगा साहेब, पहिल्यांदाच ग्रामपंचायतीमधून लोक महानगरपालिकेला मतदान करतात, काय उत्साह आणि काय वातावरण आहे? पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 15 हा प्रभाग जो आहे हा नव्यानं समाविष्ट झालेली जी 34 गावं आणि आत्ताची उरुळी कांचन आणि फुरसंगी वगळून 32 गावे त्यापैकी हा भाग आहे। कदाचित पुणे शहरातील सर्वात भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला हा प्रभाग आहे। केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी आणि 17.5 नळी अशा 4 ग्रामपंचायतींचा मिळून हा प्रभाग झालेला आहे। एकूण याच्यामध्ये मतदार संख्या ही 1,11,000 आहे आणि महापालिकेत समावेश झाल्याच्या नंतर ही पहिलीच निवडणूक आहे। मी या निमित्ताने आपल्याला सांगेल की आत्ताच आपण मला प्रश्न विचारलात की यापूर्वी तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक वर्ष काम करत होतो। भारतीय जनता पार्टी म्हणून मी वेगवेगळ्या पदांवर शहराचा युवा मोर्चा उपाध्यक्ष असेल, मतदारसंघाचा उपाध्यक्ष असेल, शहराचा सरचिटणीस म्हणून असेल, अशा आणि आता मतदारसंघाचा मी अध्यक्ष, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मला पक्ष नेतृत्वाने म्हणा किंवा स्थानिक पक्ष नेतृत्वाने मी म्हणेल की त्या ठिकाणी डावलण्यात आलं उमेदवारीसाठी। परंतु मला या निमित्ताने सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारे असं कुठल्या कार्यकर्त्याला ज्याची नाळ जनतेशी जोडलेली असते त्याच्यावर अशा प्रकारे अन्याय करणं हे पक्षासाठी किती घातक होऊ शकतं हे या निमित्ताने दिसेल। आज आम्ही सगळे उमेदवार म्हणजे मी असेल, आमच्या सीमाताई घुले असतील, आमच्या राजेश्रीताई माने असतील, त्याचप्रमाणे आमचे निलेश घुले असतील, ही सगळी मंडळी गेल्या 4 दिवसापूर्वी साधारण 5 दिवसापूर्वी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यापैकी राजेश्रीताई माने या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या होत्या, परंतु आम्ही तिघेही जण त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आम्हाला पक्ष नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, या शहराचे अध्यक्ष नानासाहेब भानगेरे असतील, यांनी आमच्यावर विश्वास दाखवला। आमची खऱ्या अर्थानं आमच्या जनतेमध्ये जी खरी ताकद आहे त्याची आम्ही कदर केली असं म्हणायला हरकत नाही आणि उमेदवारी दिली। 4 दिवस झाला आमचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रचार चालू आहे। आजही आम्ही दिवसभरामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून इथे तुम्ही पाहू शकता की हा प्रचंड जनसमुदाय, एक प्रचंड मोठी रॅली, आम्ही सहज देवदर्शनासाठी म्हणून आम्ही रॅलीचं नियोजन केलं होतं, परंतु प्रचंड मोठी रॅली, त्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते असतील, आमचे मित्रपरिवार असेल, या परिसरातील नागरिक असतील, हे सगळे सहभागी झाले आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण या प्रभागामध्ये तयार झालेलं आहे। मी म्हणेल की भौगोलिकदृष्ट्या जसा हा पुणे शहराच्या पूर्व भागात असलेला हा सगळ्यात मोठा भौगोलिक दृष्ट्या प्रभाग असेल, परंतु या प्रभागाकडे पुणे शहराच्या 41 प्रभागांमध्ये सर्वाधिक लक्ष असणार आहे, कारण या प्रभागामध्ये ऐतिहासिक असा विजय शिवसेना पक्ष या ठिकाणी प्राप्त करणार आहे आणि या ठिकाणी हे जे इतर पक्ष आहेत, ज्या पक्षांना आता खऱ्या अर्थानं सूज आली आहे असं म्हणायला हरकत नाही, ते पक्षांना खऱ्या अर्थानं जनतेमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते असतात, जे नेते असतात किंवा जे इच्छुक उमेदवार असतात, त्यांचं तिकीट कट करणं हे किती महागात पडणार आहे हे निश्चितपणाने येत्या 15 तारखेच्या मतदानातून आणि 16 तारखेच्या निकालातून दिसेल, हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो। खरं तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकी झाल्यानंतर ग्रामपंचायतीचा निधी, ग्रामपंचायतीमधून काम करताना लिमिटेशन आणि आता महानगरपालिकेमध्ये तुम्ही जात आहे, महानगरपालिका तुमच्याकडे झाली, तुमचं महानगरपालिकेत जाताना तुमच्या प्रभागासाठी किंवा ग्रामीण भागासाठी व्हिजन काय, नेमकं तुमची संकल्पना काय? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हा 34-32 गावं नव्यानं समाविष्ट जी झाली त्यापैकी हा सगळ्यात मोठा भौगोलिक दृष्ट्या सगळ्यात मोठा असलेला हा प्रभाग आहे।
या प्रभागामध्ये अनेक अडचणी आहेत. तिथे वाहतुकीचे प्रश्न आहेत, तिथे पाण्याचे प्रश्न आहेत, तिथे ड्रेनेजचे प्रश्न आहेत. अनेक महानगरपालिका म्हणून ज्या सुविधा पुरवल्या पाहिजे त्यातल्या मूलभूत सुविधांमध्ये सुद्धा आजपर्यंत मला वाटतं केशवनगर आणि 17.5चा समावेश होऊन 8 वर्ष झाली. त्यानंतर आता मांजरी आणि शेवाळेवाडीचा समावेश होऊन 4-4.5 वर्ष झाली. परंतु आजपर्यंत या भागामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्यामुळं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सुधारणा झाली नाहीयेत. आज तुम्ही पाहू शकता की जवळपास वाड्या वस्त्यांमध्ये विखुरलेला हा नव्यानं समावेश केलेला भाग हा ग्रामपंचायत किंवा ग्रामीण भाग असल्यासारखा वाटतो. आणि इथले लोक बऱ्यापैकी इथे शहरीकरण आता वाढत चाललंय, परंतु इथे सुविधांचा अभाव असला तरी पण बजेटमध्ये घर घेता येतं वगैरे, त्यामुळं लोक या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत आहेत. परंतु या लोकांना महानगरपालिका ज्या अर्थी त्या ठिकाणी त्यांच्याकडनं टॅक्स घेते त्या अर्थी त्या सुविधा देण्याचं काम करण्यात आलं पाहिजे. आणि हे काम निश्चितपणाने आम्ही 4ही उमेदवार चांगल्या प्रकारे या सत्तेमध्ये असो किंवा नसो आम्ही चांगल्या प्रकारे या परिसरातील सर्व या सुविधा मूलभूत सुविधांवर काम करणार. या परिसरामध्ये मूलभूत रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट याच्यावर काम झाल्याच्या नंतर त्याच्या ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प असतील, त्यानंतर क्रीडांगण असेल, हॉस्पिटल असेल, त्यानंतर अग्निशमन दल असेल, भाजी मार्केट असेल किंवा दवाखाने असतील, शाळा असतील, या सगळ्या प्रकारच्या सुविधा महानगरपालिकेच्या पुरवण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहोत. कचऱ्याची समस्येवर आम्ही चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहोत. कचरा उचलण्यासाठी काही भागांमध्ये आजही 100 रुपये, 70 रुपये, 80 रुपये घेतले जातात महानगरपालिकेचा टॅक्स भरून. त्या विषयावर आम्ही काम करणार आहोत की कशा प्रकारे ती काही खाजगी एजन्सींकडून लूट केली जाते, ती लूट थांबवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. अशा अनेक विविध समस्यांवर आम्ही चांगल्या प्रकारे काम करून या भागाचा येत्या 5 वर्षात चांगल्या प्रकारे कायापालट करू, विकास करू, हे न्यायानिमित्ताने मी सांगतो. 15 तारखेचा विजयाचा गुलाल 100%. आज ज्या पद्धतीनं हे सगळे जनसमुदाय आमचे या प्रभागातील नागरिक आणि ज्या संख्येने या आमच्या रॅलीमध्ये सामील झाले होते, माझ्या सहित माझे 4ही उमेदवार, माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या प्रभागातील जनता मतदारांना आज विश्वास पक्का झालेला आहे की विजय हा शिवसेनेचा होणार आहे आणि 4ही उमेदवार त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. विजयाची खात्री देत आहेत लोणकर साहेब. आपण पाहूया त्यांचं सेपरेट घ्या, तुमचे सेपरेट सगळ्यांचे. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.